हॅलो फ्रेंड्स, सध्या मला बऱ्याच ट्रेडर्सचे मेसेज येत आहे की सर मंडेला मार्केट कशा पद्धतीने ओपन होताना दिसेल किंवा 16 तारखेला मार्केटवरती काय इम्पॅक्ट येऊ शकेल। तर मित्रांनो, 2 दिवसाच्या गॅप नंतर 2 दिवसाच्या सुट्टीनंतर मार्केट आपल्याला सोमवारी ओपन होताना दिसणार आहे। परंतु या 2 दिवसामध्ये ग्लोबल न्यूज खूप मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे स्पेशली इराण आणि इस्रायल या 2 कंट्रीमध्ये जे वॉर चालू आहे, वॉरची सिच्युएशन जी आहे, या सिच्युएशनमुळे ग्लोबल मार्केट आपल्याला खूप वोलटाईल होताना दिसत आहे आणि याचाच इम्पॅक्ट आपल्या मार्केटमध्ये पुन्हा एकदा 16 तारखेला आपण पाहू शकतो। म्हणजेच शक्यतो 16 तारखेला गॅप डाऊन ओपन होण्याचे चान्सेस मार्केटमध्ये दिसत आहे आणि हा गॅप डाऊन जवळजवळ 250 ते 300 पॉईंटचा असू शकतो। तर मित्रांनो, जर आपल्याला हा प्रश्न पडला असेल की अशा कंडिशनमध्ये आपण ट्रेडिंग कशी करायची किंवा इन्व्हेस्टमेंट कशी करायची, तर सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्यावेळेस ग्लोबल व्होलॅटिलिटी आणि ग्लोबल मार्केटमध्ये न्यूज असतात त्यावेळी शक्यतो स्मॉल कॅप सेक्टर आणि मिड कॅप सेक्टर या सेक्टरमध्ये सगळ्यात मोठ्या प्रेशरमध्ये सेल ऑफ आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळतो। तर अगोदर आपल्याला हे आयडेंटिफाय करायचं आहे की ही जी न्यूज आता मार्केटमध्ये येणार आहे, ही न्यूज मार्केटमध्ये किती दिवस सस्टेन करेल, म्हणजेच या न्यूजचा मार्केटमध्ये किती वेळ परिणाम असू शकतो। तर मित्रांनो, ज्यावेळी कुठल्याही न्यूजचा परिणाम हा शॉर्ट टर्म असतो त्यावेळी आपण मार्केटमध्ये जर पुन्हा बाईंग केली, बॉटम लेवलला जर पुन्हा बाईंग केली किंवा आपण ॲव्हरेजिंग करण्याचा प्रयत्न केला तर तो चालतो। परंतु जर न्यूज कन्सिस्टंट येत आहे आणि ग्लोबल व्होलॅटिलिटी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्याचबरोबर अजूनपर्यंत हे आयडेंटिफाय करता येत नाही की या न्यूजचा इम्पॅक्ट हा किती वेळ राहील, तर अशा कंडिशनमध्ये आपण शक्यतो स्टॉक मार्केटमध्ये बाईंगच्या पोझिशन अवॉइड कराव्या, म्हणजेच फ्रेश बाईंगच्या पोझिशन शक्यतो अवॉइड करायच्या। त्याचप्रकारे जर आपल्याला इथे ट्रेडिंग करायची असेल अशा मार्केटमध्ये, म्हणजेच व्होलॅटिलिटीचा जर आपल्याला फायदा उचलायचा असेल, तर मित्रांनो आपल्याला इथे रिस्क मॅनेज करून प्रॉपर हेजिंग करून आपल्याला अशा स्ट्रॅटेजीज बनवायच्या आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला व्होलॅटिलिटीचा खूप चांगला फायदा घेता येईल। सगळ्यात मेजरली इम्पॅक्ट ग्लोबल न्यूजचा हा आपल्याला क्रूड ऑइलमध्ये येताना दिसेल। तर क्रूड ऑइल रिलेटेड जे काही स्टॉक्स आहेत, जे काही सेक्टर आहे, या सेक्टरपासून आपण लांब राहिलेलं कधीही बेस्ट आहे। या एक्सपायरीला आपण जर विचार करत असाल तर 24,500 ची लेवल जी आहे ही खूप इम्पॉर्टंट लेवल आहे। जर मार्केट या लेवलला टिकलं तर मार्केटमध्ये पुन्हा खूप चांगल्या प्रमाणामध्ये बाईंग येताना आपल्याला दिसेल। तर धन्यवाद, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। फॉलो करायला विसरू नका व आपल्या मित्रांना देखील शेअर करा।